नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत असे मेथीचे पराठे. हे पराठे तुम्ही प्रवासात नेऊ शकता. 3-4 दिवस हे पराठे खूप छान राहतात आणि त्याबरोबर शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते. शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या चटण्या मी कशा बनवायच्या ते दाखवलेलं आहे. चला मग पराठ्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूयात. तर 1 ते 1.5 गड्डी आपण मेथीची घेतलेली आहे. मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आपण घालायचं आहे गव्हाचं पीठ. अर्धा किलो मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी घातलेलं आहे डाळीचं पीठ. 2 ते 3 चमचे आपण घातलेलं आहे धने, जिरे आणि ओव्याची पूड. 2 चमचे पांढरे तीळ. चवीनुसार त्यामध्ये घालायचं आहे मीठ. अर्धा चमचा हळद. 2 चमचे आपण घातलेली आहे मिरची पावडर. मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचं आहे. थोडासा हिंग आणि आता त्याच्यामध्ये घातलेलं आहे हिरवी मिरची, आलं आणि लसणाचा ठेचा. थोडंसं तेल नॉर्मलच आहे, गरम केलेलं नाही आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ज्या पद्धतीने चपातीसाठी कणिक भिजवतो त्या पद्धतीने भिजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे पीठ आपण छान भिजवून घेतलेलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावून 10 ते 15 मिनटं भिजून देऊयात. आता हे पीठ आपल्याला छान भिजून झालेलं आहे, अगदी सॉफ्ट झालेलं आहे. आता जेवढ्या मोठे आपल्याला पराठे बनवायचे आहेत तेवढा गोळा घेऊन अशा पद्धतीने थोडासा लाटून घ्यायचा आहे. त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण चपातीला पदर फुटावेत म्हणून घडी घालतो, फोल्ड मारतो, त्या पद्धतीने 4 फोल्ड मारायचे आहेत. आणि छान गोल एकसारखा गोळा तयार करून त्याचे छान पराठे लाटून घ्यायचे आहेत. पराठे आहेत ते जास्त पातळ करायचे नाहीत, थोडेसे जाड ठेवायचे आहेत. चपाती आपण करतो त्याच्यापेक्षा थोडेसे जाड ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण हे पराठे लाटलेले आहेत. आता त्याला भाजून घेऊयात. मिडियम गॅस करूनच भाजायचा आहे, म्हणजे आतपर्यंत छान खमंग असा पराठा भाजला जातो. थोडंसं तेल लावायचं आहे आणि छान खमंग असा पराठा भाजून घ्यायचा आहे. किती छान कलर दिसतोय ना. तशा पद्धतीने आपण हे खमंग असे पराठे सर्व भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, लसणाच्या चटणीबरोबर हे पराठे खूप छान लागतात खाण्यासाठी. तसे सर्व पराठे आपण बनवून घेऊयात. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.